पण मागील सौरभ मॅच मध्ये आदेकर. लवेश या ठिकाणी दुंदीपारा टीमचा एक खेळाडू 20 मिनिटांमध्ये षटक 4 फेकले होते. आतमध्ये सर्कलच्या आतमध्ये ठेवण्यात आला होता. इथून मध्ये 30 नियमावली असणार आहे. गोट कॅम्प संघ आपण देखील 20 मिनिटांमध्ये 4 षटक फेकावी लागतील याकडे लक्ष असू द्या. फोटो लवेश. यस थँक्यू व्हेरी मच. सामन्याला करूया सुरुवात. मॅच ऑन लेट्स प्ले. पहिला बॉल 5 षटकाचा सामना. ओ पहिला बॉल यावेळी आठव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. गोलंदाजी ट्रॅकमध्ये पॉवर प्लेचं पहिलं षटक ओमकार या गोलंदाजाचा आपण पाहतोय. पहिला बॉल निर्धाव फेकला जातोय. सचिन भोईर देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील आपण करूया या स्पर्धेच्या वतीनं सरचे स्वागत. पहिला बॉल चांगला डिलिव्हर केला गोलंदाज ओमकार या गोलंदाजाने. हो दुसऱ्या बॉलवरती हॅमर केलाय. गॅप मध्ये बॉल एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. वाईड स्ट्रॉंग ऑफ मध्ये फिल्डर तैनात. कॅच ड्रॉप. सोपा झेल ड्रॉप केला जातोय. झेल घेण्याची निश्चितरित्या संधी उपलब्ध झाली होती परंतु झेल ड्रॉप केला आणि त्या कारणामुळे जीवनदान इथून सौरभ अदयकर या फलंदाजाला देत आहे. सौरभ आणि स्वप्नील खरतर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरले. तर साहिल पाटील आदईकर यांच्या माध्यमातून आपण पाहतो सौरभ आदईकर या फलंदाजाला प्रत्येक षटकासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. ओ लिडिंग एज कॉट बिहाइंड द विकेट परंतु नो बॉल. इथून मात्र जीवनदान मिळतंय. जीवनदान मिळते आणि सीमारेषा बाहेर आपण पाहतो प्रेक्षकांचा जल्लोष. कुत्तरपाडा टीमचे समर्थक खुश राहतील कारण ती लिडिंग एज लागली होती. झेलची संधी निर्माण झाली परंतु इथे मात्र नो बॉल पंचांनी इथे घोषित केला आणि त्या कारणाने मात्र इथून मात्र फ्री हिटची संधी फलंदाज स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल. स्वप्नील अदयकर स्टंपला पाय लागला आणि त्या कारणाने मात्र पंचांनी या बॉलला लगेच दंडित केलं. नो बॉल म्हणून घोषित केलं. गोलंदाजी ट्रॅकवरती ओमकार कदमने चांगला बॉल डिलिव्हर केला होता. आता मात्र संधी आहे मोठा फटका मारण्याची. फ्री हिटची संधी लॉंग लेग रिसर मध्ये मारण्याचा प्रयत्न आणि या बॉलवरती क्विक सिंगल. स्वप्नील मात्र जास्त काही करू शकला नाही. या बॉलवरती सिंगल मिळेल. सिंगल दाबेच्या मदतीनं धावसंख्या 3 या आकड्यावरती 5 षटकाचा सामना आहे. इथून मात्र गोलंदाजाची चांगली कसरत आपल्याला पाहायला मिळते कारण 5 फ्रेश बॉलर ही संकल्पना चिंतामणीजी शेलके यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही रजनी क्रिकेट स्पर्धा आणि त्या स्पर्धेचा आपण सर्वजण आनंद घेतोय. आज दुसरी रजनी आपल्याला पाहायला मिळेल. हो यावेळी ऑफस्टंप बॉल फेकला होता. बॉल सोडून दिला जातोय. टप्पा खाली तर बॉल निघून चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची इथून समाप्ती. निर्धाव बॉल आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये ओमकार कदमचं एकंदरीत आपण षटक पाहिलं तर फार चांगलं पाहायला मिळते. टोटल धावा खर्च केल्या तर ओमकारने फक्त आणि फक्त 3 ऑन बोर्ड. फुल टॉस बॉल ऑन साईडला भिरकवलाय. बॉल निघून चाललाय सरळ सीमारेषा पलीकडे. इट्स अ फ्लॅट फास्ट फ्युरियस शानदार षटकार. चिंतामणी शेलके दादानी केलंय आयोजन लयच भारी. संतोष शेलके दादानी केलंय आयोजन लय. थँक्यू डीजे. षटकार आला. चांगली बॅटिंग. ओ पुन्हा एकदा झटमध्ये बॉल डिलिव्हर केला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये फिल्डर तैनात. या कारणाने मात्र फेकी देखील तितकी चांगली पाहायला मिळाली. सिंगल मिळेल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर कार्ड वरती 9 धावा आणि सौरभ ने इथे षटकार ठोकला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 आपल्याला पाहायला मिळते. बिनबाद 10 माफ करा. नक्कीच आपण पाहताय क्रिकेटची स्पर्धा ज्या वेळेस असेल आणि त्या आज संपूर्ण पनवेल नव्हे तर नवी मुंबईमध्ये ज्यांच्या कामाची चर्चा केली जाते आणि चांगली क्वालिटी जर तुम्हाला सिव्हिल कॉन्ट्रॅक्टमध्ये कोणाचे असेल तर नक्कीच अद्विक एंटरप्राइजेस अर्थात वैभवशेठ ठेवले शिवकर यांच्या वतीने या स्पर्धेला 2 व्हीलर बाईक देण्यात आले. त्यांचं देखील करूया आपण हार्दिक स्वागत आणि सुंदर योगदान नेहमी ज्यांचं प्रत्येक स्पर्धेला असतंय. आज तुम्ही अनेक कामं कमी वयामध्ये खूप चांगलं योगदान ज्यांचं सिव्हिल कॉन्ट्रॅक्शन लाईन मध्ये आपण पाहताय ते वैभवशेठ ठेवले शिवकर यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. यस याच दरम्यान बक्षिसाचा वर्षाव केला जातोय. दीपक सर सौरभ अदयकर यासाठी खरं तर साहिल पाटील याच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइस. खूप टप्प्याचा बॉल होता सोडून दिलाय आणि यावेळी इथे मात्र मिसफिल्ड आणि त्या कारणाने मात्र या बॉलवरती चोरटी धाव घेतली जाते. पंचाचा इशारा येईल. 22च्या स्वरूपामध्ये ही धाव खात्यामध्ये जोडली जाईल. इथून मात्र एका धावेच्या मदतीने धावसंख्या 11 या आकड्यावरती पहिल्या षटकाचा विचार केला आपण
10 धावा निश्चितरित्या मिळाल्या बॅटिंग करत असताना महालुंगी या संघाला. सुरुवात चांगली झाली कारण विकेट गमावलं नाही आणि त्या कारणाने मात्र इथे आपण पाहतोय 2 6 साठी आपण 1000 रुपयाचं कॅश प्राइज आदरणीय विजय अदैकर आणि ऋषी बोलाडे यांच्या माध्यमातून फलंदाजांना दिलं जाणार आहे. ओ क्या बात आहे, ऑन साइडला प्रहार, चेंडू चाललाय सरळ, टाटा बाय बाय करत सीमारेषा पार, षटकार. किंजल ठेवली पाली खुर्द गावामध्ये, सुरेश बुवा शेळके स्मृतीच्या शक ठेवला पाली खुर्द गावामध्ये. किंजल युगांची ट्रॉफी ठेवली पाली खुर्द गावामध्ये, सुरेश बुवा शेळके स्मृतीच्या शक ठेवला पाली खुर्द गावामध्ये. आणि या 6 धाबेच्या मदतीने धावसंख्या 17 या आकड्यावरती. स्ट्राईक आपण पाहतो खरं तर रोटेट झाले आणि त्या कारणाने मात्र इथून षटकार ठोकला. जसं फंबल तिथे आपल्याला पाहायला मिळालं शॉर्ट थर्ड मॅन रिझर्व मध्ये आणि त्या कारणाने मात्र स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर षटकार आपण पाहतो आणि धावसंख्या 17 ऑन बोर्ड. लगातार 2 षटकारासाठी नामी संधी विजय शेठ अदैकर आणि ऋषी बोलाडे यांच्या माध्यमातून. षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि इथं कॅश प्राइज मिळवलं जातंय. सुपर बॅटिंग सौरभ स्वप्नील अदैकरच्या बॅट मधून निघालेला हा धमाका षटकार. रामशेठ ठाकूर आदर्श हायलय मोठा, आदर्श हायलय मोठा, आदर्श हायलय मोठा. आमदार प्रशांत ठाकूर महेश बालदीचा आधार हायलय मोठा, आधार हायलय मोठा, आधार हायलय मोठा. प्रीतम दादा म्हात्रेची या सामन्याला उपस्थित झाली. राजकारणातील थँक्यू व्हेरी मच. षटकार टुकला. खरं तर विजय शेठ आदैकर यांचे बंधू आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वप्नीलच्या बॅटमधून षटकाराला आणि त्यांनी आपण पाहतो खरं तर पारितोषिक लावलं होतं विजय शेठ आदैकर आणि ऋषी बोलाड्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि यावेळी देखील गॅपमध्ये एक्झिक्यूट केलं बॉलला आणि बॉल आपण इथे पाहावं लागेल एक्झॅक्टली काय झालं मैदानाच्या आतमध्ये. धाबा किती कंप्लीट केल्या जातील हे देखील पाहावं लागणार आहे. आणि या बॉल वरती आपण पाहतो यस दॅट इज शुड बी 4 रन. सावकार. किंजल युगांची ट्रॉफी ठेवली पाली खुर्द गावामध्ये, सुरेश बुवा शेळके स्मृतीच्या शक ठेवला पाली खुर्द गावा. वॉटर बॅटिंग चांगली बॅटिंग स्वप्नील अदैकरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि 4 धाबेच्या मदतीनं धावा संख्या फ्लाय होते 27 ऑन बोर्ड. 27 धावा स्कोर कार्ड वरती. ओ यावेळी देखील टप्प्याचा बॉल ऑन साईडला भिरकवण्याचा प्रयत्न स्वप्नीलचा असफल पाहायला मिळतोय. मागील मॅच आपण पाहिली खरं तर दुंद्रे पाडाला सामना गमवावा लागला. मागील मॅच मध्ये आई गावदेवी 11 उसारे टीमने 81 धावा चेस केल्या. त्यामुळे या खेळपट्टीवरती फलंदाजांसाठी अगदी नंबर 1 खेळपट्टी आहे. इथून जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. क्या बात है, लांब लचक स्वप्नील अदैकरच्या बॅट मधून तडाखा. इट्स अ ब्रँडेड हिट. षटकार. संतोष शेळके सरपंच आयोजक लयच भारी, आयोजक लयच भारी, आयोजक लयच भारी. हे उपसरपंच प्रवीण शेठ आदरणीय व्यक्तिमत्व सुभाष शेळके साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. सुभाष शेळके साहेब व्यासपीठावरती आपण आगमन पाहतोय आणि पाली गावातील ग्रामस्थ आपण पाहतो चांगलं योगदान ज्यांचं या स्पर्धेत राहिले. पाण्याची मागणी मैदानामध्ये केली जाते. 3 षटकामध्ये पाणी मैदानामध्ये पुरवला जातोय आणि लवेश या मैदानामध्ये धाबांचं डोंगर उभं होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि स्पर्धेतील उच्चांक आपण 81-80 पाहिला आणि 81 धावा चेस होतात देखील या स्पर्धेमध्ये पाहिल्यात. यस निश्चितरित्या दीपक सर 81 धावाचे सुद्धा पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं ओमकारच्या फक्त 10 धावा आल्या होत्या. दोन्ही टीमला आता इथून सूचित करू की ड्रिंक्स ब्रेक तुम्हाला दिलाय 2 षटकाच्या अगोदरच. खरं तर 3 षटकाच्या नंतर ड्रिंक्स ब्रेक दिला जातो आणि आता मात्र इथून ड्रिंक्स ब्रेक दिला जाणार नाही. याच्याकडे लक्ष असू द्या दोन्ही टीमला मी विनंती करतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती विशाल 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकसाठी सज्ज झालाय आणि धावसंख्या आपण पाहिली एकंदरीत 2 षटकाच्या समाप्तीनंतर 33 धावा. मागील षटकामध्ये 23 धाब्यांचं षटक मंगेश पोरजी या गोलंदाजाचं आपण पाहिलं. आता 3ऱ्या षटकामध्ये विशाल जगदाले या गोलंदाजाला आपण पाहणार आहोत. स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल सौरभ अदैकर या फलंदाजाला. हो यावेळी शरीरापासून दूर ठेवला जातोय. पंचाचा इशारा तो यासाठीचा व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव जोडली जाईल. एका धाबेच्या मदतीनं संघ पुढे जाईल. टोटल 34 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. अगदी चांगले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये
आणि फलंदाजांसाठी अगदी सुवर्ण संधी या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. या इनिंग मध्ये लगातार 2 चौकार जरी मारले तर आदरणीय कुणाल बोहीर आंबो आणि हॅलो. अदयकर रवी राठोड यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज. नक्कीच आपण पाहिलंय पाली गावातील कोहिनूरचा हिरा आणि हेलिकॉप्टर फेमस फटक्यासाठी उल्लेख असणारा बारक्या शेलके याला देखील विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावं. हो यावेळी टॅप केलाय ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न मिड विकेट रिझर्व मधून बॉल निघून चाललाय. या बॉलवरती फक्त सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या मदतीनं धावा संख्या पुढे. टोटल स्कोर कार्ड वरती धावा 35 लागले. 35 ऑन अ बोर्ड. उद्या ए पोल मधील मॅचेस जवळपास आपल्याला दीपक सर पाहायला मिळतील. अगदी शिस्तबद्ध क्रिकेट स्पर्धा आहे. 5 फ्रेश बॉल तुम्हाला वापरायचे. 5 षटकाचा सामना पहिल्या फेरीमधील. काल पहिला दिवस असल्या कारणाने उद्घाटन सोहळा असल्या कारणाने थोडासा लेट झाला परंतु आज अगदी वेळेवर अगदी सामने चालू झालेले आहेत. हो यावेळी बॅट सुटले स्वप्नील कडून आणि थोडी चुकी होते. खूप टप्प्याचा बॉल ऑफस्टिकला शफल होऊन इम्प्रोवायझिंग खेळण्याचा प्रयत्न. बॉल टप्पा खाऊन विकेट किपरच्या हातामध्ये आणि त्या कारणाने मात्र निर्धाव बॉलची सांगत आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती. धावा संख्या आपण पाहिली तर 35 वर थांबले. हे षटक फार चांगलं राहिले. विशाल जगदाले या गोलंदाजाचं कमबॅक केलंय विशालने. इथून गोट कॅम्प या संघासाठी पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर खरं तर बॅटिंग करत असताना 10 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 23 धावा. तिसरं षटक आपण पाहिलं विशाल जगदाले आपल्याला पाहायला मिळतील. या बॉलवरती कोणतीही धाव नाहीये. हंसिका 11 श्री. ओ यावेळी फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. जेलची संधी. जेल ड्रॉप. जजमेंट फार खराब पाहायला मिळालं विकेट किपर कडून. कारण पहिलंच बॉल वरती गेला होता आणि निश्चितरित्या आम्ही विकेट किपरला पाहिलं. विकेट किपर अगदी जजमेंट फार चुकीचं पाहायला मिळालं विकेट किपर कडून. त्याने त्या कारणाने मला 2 धाबा निश्चितरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाब्याच्या मदतीनं संघ पोहोचलाय तो म्हणजे 37 या आकड्यावरती. 37 ऑन अ बोर्ड. विशाल जगदाळेचं हे षटक चांगलं राहिलंय. हंसिका 11 श्रेय केदारनाथ खोटख्याप या टीम कडून. लाजवाब गोलंदाजी. पहिल्या 2 षटकामध्ये चांगल्या धावा उभारल्या होत्या. तिसऱ्या षटकामध्ये धावा येत नाहीयेत. संघर्ष करत असताना मैदानाच्या आतमध्ये हो लॉप केलाय. हो यावेळी देखील मिस टाइम स्ट्रोक. विकेट किपर अजून एकदा चुकी. काय घडतंय या मॅच मध्ये. लगातार चान्सेस दिले जात आहेत तेही स्वप्नील अदयकर या फलंदाजाला. स्वप्नील असा फलंदाज आहे जीवनदानाचा तितकाच फायदा उचलताना आपल्याला नेहमी पाहायला मिळतो आणि इथून मात्र जीवनदान दिलं तर स्वप्नीलला. आणि स्वप्नीलच्या माध्यमातून आपण या मॅच मध्ये पाहिलं तर 3 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. पहिला विकेट मिळवण्याची संधी उपलब्ध होती परंतु या चुका मात्र सेकंड सत्रामध्ये फार भारी पडतील गोलंदाजी करणाऱ्या घोटकॅम्प टीमला. धाव संख्या 1 ने पुढे. टोटल 38 धावा स्कोर कार्ड वरती. 38 ऑन अ बोर्ड. राटा मोर विकेट न गोलंदाज तयार. हो आठव्या बॅटनं फटका चांगलाय. कमालीचा स्ट्रोक सौरभ अदयकरच्या बॅट मधून निघालेला. इट्स अ मायटी क्लास षटकार. यस अशा रीतीनं 3 षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 44 या आकड्यावर. 44 ऑन अ बोर्ड. चांगली धावा संख्या उभारली जाते 3 षटकामध्ये. बॅटिंग करत असताना शिवज्ञ 11 अदई, शिवज्ञ 11 महालुंगी या संघाला आपण पाहतो. तर विजय शेठ अदयकर यांच्या माध्यमातून ही टीम पॅक केली जाते. त्यांचे बंधू स्वप्नील अदयकर अगदी चांगली बॅटिंग करतायत आणि त्याची साथ मात्र सौरभ अदयकरला देखील चांगली लाभली जाते आणि पार्टनरशिप चांगली बिल्ड होते. आणि आपण पाहतो 3 षटकाच्या अखेरीस धावा संख्या 44. 44 धावा स्कोर कार्ड वरती. चला स्पीडअप करा. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची. धाव संख्या 44 आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. तर 4थ्या षटकामध्ये प्रेम कांबळे या गोलंदाजाला आपण पाहतोय. ओ यावेळी राईज झाला बॉल. पहा टप्पा खाल्यानंतर बॉलने उसळी घेतली त्यामुळे बॉल आणि बॅटमध्ये कॉन्टॅक्ट झाला नाही. स्वप्नीलला मात्र बॉल समजला नाही. निर्धाव बॉलची आपण इथे सांगता पाहतो. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला बॉल चांगला.
निर्धाव बॉलची सांगता धावसंख्या स्थिर 44 धावा स्कोर कार्डवरती. ओहो यावेळी चप्पल होऊन इम्प्रोवायझिंग स्ट्रोक स्वप्नीलच्या बॅट मधून तडाखा षटकार. हो चांगले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुपर बॅटिंग आणि 50+ धावा कंप्लीट बॅटिंग करत असताना महाडुंगी या संघाच्या टाळ्यांचा गजर मैदानाच्या आतमध्ये कुत्तरपाडा माफ करा. चांगले बॅटिंग जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते स्वप्नील आदयकरच्या माध्यमातून. मालुंगी टीम कुत्तरपाडा टीमचे खरं तर स्पर्धक खुश राहतील, समर्थक देखील खुश आहेत. ओ पुन्हा एकदा क्या बात आहे, वॉट अ स्ट्रोक, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. स्वप्नील आदयकरच्या बॅट मधून निघालेला हा दमदार रुबाबदार शानदार षटकार. कॅच ड्रॉप केला स्वप्नीलच्या 2 आणि त्या कारणाने मात्र जीवनदानाचा कसा प्रकारे फायदा उचलायचा याचं ज्वलंत उदाहरण कुत्तरपाडा टीम कडून. स्वप्नील इज ऑन फायर नाव. टोटल स्कोर मूव्स ऑन 56. 56 धावा स्कोर कार्डवरती. एकही विकेट नाहीये. विकेटची मात्र संधी निर्माण झाली होती, परंतु पहिल्या डावामध्ये टॉस जिंकून गोलंदाजी करणारा आपल्याला पाहायला मिळतोय संघ खोटकॅम्प हा मात्र संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंग डिपार्टमेंट मधून फार चुकी झाली आणि त्या कारणाने मात्र या मॅच मध्ये थोडासा दूर झाला की काय. हो यावेळेस डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न, झेलची संधी. आता मात्र झेल ड्रॉप होणार नाहीये. सुपर झेल कार्बन कमाल कॅच. पहिल्या विकेटचा पतन. फलंदाज स्वप्नील बाद. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कॅश प्राइज जमा झालेला आहे. ऋषी बोलाडे आणि विजय शेठ आदयकर यांच्या माध्यमातून कॅश प्राइज लावलं होतं. खरं तर कुत्तरपाडा टीम कडून स्वप्नील या फलंदाजाला कॅश प्राइज जमा झालेला आहे. 14 बॉल आणि 38 धाब्यांचं उपयुक्त खेळी स्वप्नील आदयकरच्या बॅट मधून निघाले आणि त्या कारणानं मात्र चांगली धावसंख्या उभारली जाते. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर आपण टोटल धावसंख्या 56 आपण पाहतोय. नवीन फलंदाज रोहित फलंदाजीसाठी दाखल. ओ पहिलाच बॉल रोहित फेस करत असताना उडवलाय चेंडू, चाललाय सरळ सीमारेषा बाहेर षटकार. क्या बात है, जबरदस्त बॅटिंग. पण श्री केदारनाथ घोटकॅम्प या संघाने टॉस जिंकला आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कारण मागील मॅच देखील आपल्याला पाहायला मिळाला 80 धावा केल्या होत्या, 81 धावा चेस झाल्या. उत्साह टीमने त्या धावा चेस केल्या आणि परास्त केलं दुधरेपाडा टीमला. आणि इथून देखील तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतील का. ओ या देखील लेडिंग एज लागले. विकेट किपरने बॉल अडवला आणि त्या कारणाने मात्र या बॉलवरती कोणतीही धाव नाहीये. या बॉलवरती डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेम कांबळे हा गोलंदाज आपण पाहतो 4थ्या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये 4थ्या षटकात केली जाते. या षटकामध्ये आपण पाहिलं तर 3 षटकार आले, म्हणजे हे षटक देखील महागडे राहिले. पहिलं षटक वगळता फार महागडे षटक राहिलेत. पहिल्या षटकामध्ये फक्त पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र सौरभ आणि स्वप्नील आदयकरनं अगदी तुफानी बॅटिंग केली. 14 बॉलमध्ये 38 धाब्यांची उपयुक्त केली स्वप्नीलची आपण देखील पाहिली. आणि इथून मात्र रोहितच्या बॅटमधून देखील पहिला बॉल फेस करत असताना रोहितने देखील एक षटकार ठोकलाय आणि धावा संख्या आपण पाहिली तर 62 लागले 4 षटकाच्या समाप्तीनंतर. हो 5व्या षटकाचा पहिला बॉल मिस टायमिंग झालाय. या बॉलवरती सिंगल, दुसरी धावेचा प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळते. आणि 2 धाब्याच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जाईल. टोटल 64 ऑन बोर्ड, 64 धाबा. पहिल्या सत्रामधील 5 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न. चला नेक्स्ट मॅच आपण टॉस करणार आहोत. एक साईडला आपल्याला पाहायला मिळेल चेरोबा 11 भानगर आणि त्याचा प्रतिस्पर्धी संघ चेरोबा 11 धुंदरे. दोन्ही टीमच्या संघनायकाला पहा विनंती असेल, इनिंग ब्रेक नंतर टॉस हा अनिवार्य आहे. आपण टॉस करण्यासाठी लगेच संपर्क साधा. धुंदरे विपक्ष भानगर
दोन्ही टीमच्या संघनायकाला आम्ही विनंती करतोय की अंतिम पुकार आपण टॉस करण्यासाठी लगेच संपर्क साधायचा आहे. अकुट टप्प्याचा बॉल यावरती प्रहार केलाय. ओ जजमेंट चांगलं सुपर जेल कमिटमेंट लाजवाब पाहायला मिळाले आणि यावेळी मात्र कॅच घेतलाय. विकेटचं पतन धक्का क्रमांक दुसरा शिवद्य 11 कुत्तरपाडा टीमला. तर पाचवं षटक प्रगती पथावरती आहे. दुसऱ्या विकेटचं पतन सौरभ आदेकर बाद झाला. सलामी लावलेली जोडी मैदानाच्या आता बाहेर गेले. प्रथमेश पाटील ऑन स्ट्राईक व यावेळी ड्राईव्ह केला जातोय. वाईडिश लॉंगॉन मध्ये बॉल पकडतील उचलतील फेकतील तोपर्यंत त्या बॉलवरती फक्त सिंगल मिळेल. सिंगल व्यतिरिक्त जास्त काही नाहीये. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या आपण एकंदरीत पाहिली तर टोटल स्कोर कार्डवरती धावा लागले त्या म्हणजे 66 धावा लागलेत स्कोर कार्डवरती. उर्वरित काही बॉलचा खेळ बाकी. हे षटक फार चांगलं राहिलंय. डेथ ओव्हरमध्ये निखिल कदम इकॉनॉमिकल षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओ यावेळी देखील टप्पा खाली बॉल राईज झाला. उसळी घेणारा बॉल आपण पाहिला आणि या बॉलवरती देखील आपण पाहिलं तर कोणतीही धाव नाहीये. निर्धाव बॉलची संगत आपल्याला पाहायला मिळते. हे व्हेरिएशन गोलंदाजाकडे असणं फार गरजेचं कारण अचूक टप्प्यावर भेदक मारा करणं फार गरजेचं. ज्या प्रकारे बॅटिंग राहिले शिवज्ञ 11 कुत्तरपाडा टीमची त्यामुळे इथून मात्र तुम्हाला ज्या प्रकारे फलंदाजी होती त्याच्या विपरीत गोलंदाजी करणं फार इम्पॉर्टंट. यावेळी भिरकावून दिलाय चेंडूला सरळ सीमा रेषा पलीकडे. फलंदाज रोहित आदैकरच्या बॅट मधून हा षटकार. चला बॉल द्यायचा आहे. बॉलची मागणी केली. लांब लचक षटकार ढोकलाय रोहित आदैकरने. आपण एकंदरीत त्या खेळपट्टीचा विचार केला मैदानाची भौगोलिक परिस्थिती आपण पाहिली तर विकेट किपरच्या मागे शॉर्ट बाउंड्री आहे आणि त्या कारणाने मात्र प्रत्येक फलंदाज खरं तर बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनला टार्गेट केलं जात आहे या स्पर्धेमध्ये. बाउंड्री छोटी आहे. समोरच्या दिशेने थोडीशी बाउंड्री लांब आहे आणि त्या कारणामुळे इथून मात्र वारंवार आपल्याला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनमध्ये फटके पाहायला मिळत आहेत. ओ यावेळी देखील तोच प्रयत्न होता. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलमध्ये संपर्क झाला नाही. लेग बाईकच्या स्वरूपामध्ये ही धाव खात्यामध्ये जोडली जाईल आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतो पहिल्या सत्राची वेळी समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर कार्डवरती बॅटिंग करत असताना शिवज्ञ 11 कुत्तरपाडा टीमने 73 धावा बनवल्या. 74 धावांचं लक्ष हंसिका 11 श्री केदारनाथ घोटक्या या संघासमोर ठेवलंय. चला नेक्स्ट मॅच टॉस करूया. चेरोबा 11 भानगर आणि चेरोबा 11 धुंदरे दोन्ही टीमचे संघनायक आपण टॉस करण्यासाठी लगेच संपर्क साधा. आपण पहिला बॉल डिलिव्हर होण्याच्या अगोदर जर आला नाहीत तर षटक कपात करण्यात येईल असा मात्र आयोजन कमिटीच्या माध्यमातून निर्णय आलेला आहे. त्यामुळे पहिला बॉल डिलिव्हर करण्याच्या अगोदर दोन्ही संघनायकांना मात्र उपस्थित राहणं फार गरजेचं राहणार आहे. चला चेरोबा 11 धुंदरे संघाचा संघनायक आलाय तर चेरोबा 11 भानगर या संघाच्या संघनायकाला विनंती करतो पहिला बॉल डिलिव्हर होण्याच्या अगोदर आपण या नाहीतर मात्र धुंदरे संघाला टॉस विन दिला जाईल.
हॅलो. चला टॉस करण्यासाठी लगेच संपर्क साधा भानगर विपक्ष धुंद्रे या दोन टीम दरम्यान आपण मॅच पाहणार आहोत. चला या टॉससाठी पहिला बॉल डिलिव्हर होण्याच्या अगोदर आपल्याला टॉस करणं बंधनकारक राहील. हा स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे तुम्हाला नियमाचं पालन करणं बंधनकारक राहील. धुंद्रे विपक्ष त्याचा प्रतिस्पर्धी संघ आपण पाहाल तर भानगर या दोन टीम दरम्यान मॅच पाहतोय आपण. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. टॉस केलं जाईल पाहुण्यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण इथे टॉस करत आहोत. टॉस केला जातोय धुंद्रे विपक्ष भानगर या दोन टीम दरम्यान. पाहुण्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. तर तोपर्यंत फिल्डिंग सेटअप लगेच लावून घ्या. शिवज्ञ 11 कुत्तरपाडा टीम. तर टॉस केला जातोय. हेड इज अ कॉल अँड भानगर टीमने टॉस जिंकलाय. जो काही निर्णय असेल तो लगेच मैदानाच्या आतमध्ये घेऊन आपण उतरायचंय. पहिल्या फेरीतील अंतिम मॅच आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच भानगर विपक्ष धुंद्रे या दोन टीम दरम्यान. दोन्ही टीम आपण पाहिलं तर एकाच नावाने खेळतात. चेरुबाई 11 धुंद्रे आणि त्याचा प्रतिस्पर्धी संघ चेरुबाई 11 भानगर. या दोन टीम दरम्यान आपल्याला पहिल्या फेरीतील अंतिम सामना पाहायला मिळणार आहे. तर यस जाऊया मॅचच्या दिशेने. 73 धावा मात्र पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाला शिवज्ञ 11 कुत्तरपाडा टीमच्या. 74 धावेंचं लक्ष घेऊन आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना उतरलाय हंसिका 11 श्री केदारनाथ घोटकॅम. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये निखिल आणि मंगेश पोरजी हे दोन फलंदाज दाखल झालेत. तर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज जीवन पाटील या आपण गोलंदाजाला पाहणार आहोत शिवज्ञ 11 कुत्तरपाडा टीम कडून. यस टाइम अलर्ट. सामन्याला सुरुवात 10 वाजून 7 मिनिटं झालेले आहेत आणि इथून मात्र सुरुवात केली जाणार आहे. ओ यावेळी पहिलाच बॉल चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या बॉलची सांगत आपल्याला पाहायला मिळते. यानंतर आपण पाहतो आदरणीय मंगलबुवा पाटील भजन गायक कुत्तरपाडा यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत कुत्तरपाडा टीमला आणि या स्पर्धेला. ते देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करू. पहिला बॉल चांगला पाहायला मिळाला. हो यावेळी ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. शॉट पाहिले ग्रीजर मध्ये फिल्डर तैनात. या बॉलवरती देखील आपल्याला पाहायला मिळते लेग बाईच्या स्वरूपामध्ये एखादा धाव जोडली जाईल खात्यामध्ये. एका धावेच्या मदतीनं संघाचा श्री गणेश होतोय. 74 धाब्यांचं लक्ष 5 षटकामध्ये. मागील मॅच देखील हाय व्होल्टेज आपल्याला पाहायला मिळाली. आई गावदेवी उसारले टीमने सामना जिंकला. अगदी मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ केला उसारले टीमने आणि धुंद्रे पाडा या टीमला मात्र परास्त केलं. 80 धाबा केल्या तर धुंद्रे पाडा टीमने 81 धाब्यांचं लक्ष अगदी त्या लक्ष्यापर्यंत आपण पाहिलं तर सहजरित्या ते पोहोचले. गोलंदाजी फार खराब राहिली धुंद्रेपाडा टीमची. या मॅच मध्ये देखील चांगली धावा संख्या उभारले. कालच्या रात्रीमध्ये सुप्रील पाटील यांनी आम्हाला सांगितलं होतं की 73 धाब्यांचा उच्चांक होता, परंतु आजच्या रात्रीमध्ये आपण पाहतोय नागझरी टीमने तो उच्चांक उभारला होता आणि आजच्या रात्रीमध्ये धावा बनतायत. म्हणजे खेळपट्टीने रंग बदललेले आहेत असं काही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. आणि तिथून मात्र हा देखील बॉल आपण पाहिलं एकंदरीत डॉट फेकला जातोय. धावा संख्या स्थिर पाहायला मिळेल. धावा संख्या 1. पहिल्या सत्रामध्ये देखील आपण शिवज्ञ 11 कुत्तरपाडा टीमची धावा संख्या पाहिली तर फक्त आणि फक्त 10 होती आणि त्यानंतर मात्र स्वप्नीलने जबरदस्त बॅटिंग केली आणि त्याचा साथ देखील सौरभने देखील चांगली साथ निभावली. ओ यावेळी लॉफ्ट केलाय स्ट्रेट ऑन द ग्राउंड. बॉल निघून चाललाय सर सीमारेषा पलीकडे. मंगेश पोरजीच्या बॅट मधून हा षटकार. आणि या 6 धाबेच्या मदतीने धावा संख्या 7 या आकड्यावरती 7 ऑन अ बोर्ड. 7 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत.
पॉवर प्लेला कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न इथून करत असताना मंगेश पोर्जीला आपण पाहतोय. कारण इथून धाबा बनवाव्या लागतील, कारण 74 धाब्याचं भले मोठं आव्हान आहे आणि त्या आव्हानापर्यंत तुम्हाला पोचायचं असेल तर मात्र प्रत्येक ओव्हर गणेश तुम्हाला 2 मोठे फटके मारणं अनिवार्य राहील. ओ यावेळी देखील टॅप केला, ऑनसाईडला मारण्याचा प्रयत्न, शॉर्टमिड विकेट रेसरमध्ये फिल्डर तैनात. त्यामुळे या बॉलवरती फक्त मिळेल सिंगल धावेच्या मदतीनं धावसंख्या 8 या आकड्यावर. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. जरूर एक षटकार आलाय जीवन पाटील या गोलंदाजावरती. त्यानंतर मात्र त्याने चांगला कमबॅक केलाय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 8 ऑन अ बोर्ड. अजूनही एक विकेट गमवलं नाही. जमेची बाजू आहे बॅटिंग करत असताना आपण पाहतो घोट कॅम्प या संघाची. ओ यावेळी देखील शॉर्ट बॅकवर्ड स्पेटिंग रिझनमध्ये खेळाडू तैनात. मोठा फटका लगवायचा आहे. अगदी बॉल खाली उतरला आणि त्या कारणाने मात्र या बॉलवरती कोणती एकही धाव आहे आणि एका धावेच्या मदतीने पहिल्या ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर कार्डवरती बिनबाद 9 धावा बॅटिंग करत असताना हंसिका 11 श्री केदारनाथ घोट कॅम्प. तर पहिल्या षटकाची झाली समाप्ती. टोटल स्कोर कार्डवरती पहिल्या षटकाची अखेरीस धावसंख्या बिनबाद 9 धावा. 74 धावेचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये घोट कॅम्प या संघाला आपण पाहतो. गोलंदाजी ट्रॅकवरती दुसऱ्या षटकामध्ये नवीन गोलंदाज. याच दरम्यान आपण पाहतोय आर्यन शेठ आदईकर कुत्तरपाडा, विशाल शेठ पाटील कुत्तरपाडा यांच्या माध्यमातून शिवज्ञ 11 कुत्तरपाडा टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत. ते देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आमचे को कॉमेंटेटर मंगेश पाटील देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. गोलंदाजी ट्रॅकवरती स्वप्नील अदईकर, ज्या खेळाडूने अगदी दमदार बॅटिंग केली पहिल्या सत्रामध्ये, आता तोच गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. ओ यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, लिडिंग एज कॉट बिहाइंड द विकेट. पहिल्या विकेटचं पतन, फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं पतन, मंगेश पोर्जी बाद झाला. ज्या खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहिलं खरं तर एक षटकार आला होता पहिल्या षटकामध्ये. स्वप्नील अदईकर हा एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिलं जीवनदान बरंच मिळलं होतं स्वप्नील अदईकरला आणि त्याचा फायदा त्याने चांगला उचलला, उपयुक्त त्याने केली. 14 बॉल फेस करत असताना 38 धावा त्याच्या बॅटमधून आल्या आणि गोलंदाजी करत असताना देखील पहिल्या बॉलवरती विकेट मिळवून दिले. म्हणजेच एक प्रकारे एक अष्टपैलू खेळाडू कामगिरी मैदानाच्या आतमध्ये निभावताना विजय शेठ अदईकरचे बंधू आपण पाहतोय स्वप्नील अदईकर या गोलंदाजाला आपण पाहतोय. ओ यावेळी देखील चांगला बॉल आहे. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला जातोय. अचूक टप्प्यावरती बॉल डिलिव्हर्ड केला जातोय. टप्पा काढल्यानंतर बॉलने काटा बदलला, थोडंसं बाहेर बोलवण्याचा प्रयत्न, लेग ब्रेक ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न स्वप्नील अदईकरच्या माध्यमातून केला जातोय. हा बॉल डॉट आहे आणि बॉलची सांगता धावसंख्या एकंदरीत स्थिर पाहायला मिळेल. टोटल धावसंख्या 9 या आकड्यावरती. पहिल्या षटकाच्या अखेरीस आणि दुसऱ्या षटकामध्ये 2 बॉल खूप चांगले राहिले आहेत कुत्तरपाडा टीम कडून. स्वप्नील अदईकर या गोलंदाजाला आपण पाहतोय. दुसऱ्या षटकामध्ये या स्पर्धेचा नियम आहे की 5 बॉलर तुम्हाला वापरायचे आहेत, त्यामुळे 5 फ्रेश बॉलर तुम्हाला इथून वापरायचे आहेत. ही कसरत राहणार. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, झेलची संधी, झेल ड्रॉप, खराब फिल्डिंगचं प्रदर्शन. मिड विकेट रिजन मध्ये बॉल 1 बाउन्स ओव्हर दी रोप. चेंडू सीमा पार, 4 चौकार. सोपा झेल होता, झेल ड्रॉप झालाय. रनिंग कॅच, 1 हँडेड कॅच करण्याचा प्रयत्न होता प्रथमेश या फलंदाजाचा आणि क्षेत्ररक्षकाचा आणि तिथून मात्र कॅच ड्रॉप झाले आणि त्या कारणाने मात्र 4 धावा आल्या. त्याने 4 धावेच्या मदतीनं धावसंख्या आपण पाहिली तर 13 धावा स्कोर कार्डवरती. पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना घोट कॅम्पने देखील फिल्डिंगमध्ये फार चुका केल्या आणि सेकंड सत्रामध्ये देखील अशा चुका केल्या तर या मॅचमध्ये फार दूर राहील कोतरपाडा टीम. ओ यावेळी देखील लॉट करण्याचा प्रयत्न होता. लॉंग द ग्रास बॉल वाईडिश लॉंग ऑन मध्ये जातोय. या बॉलवरती सिंगल मिळेल. सिंगल डबलने खुश राहील गोलंदाजी करणारा
शिवज्ञ 11 कुत्तरपाडा टीम. कारण धावा संख्या चांगली उभारले पहिल्या सत्रामध्ये 74 धावा म्हटलं की भलं मोठं आव्हान आहे. तुम्हाला प्रत्येक षटकात तुम्हाला 2 मोठे फटके मारायचे आहेत. सिंगल डबलला प्राधान्य द्यायचे. चांगल्या बॉलवरती सन्मान करा, बॉलवरती तुम्हाला प्रहार करावा लागेल. या टार्गेटपर्यंत पोहोचायचंय हंसिका 11 श्री केदारनाथ घोट कॅम्प संघाला. तर मात्र इथून पार्टनरशिप बिल्डअप करणं फार गरजेचं राहील. फलंदाज आपण पाहिलं तर बाद झालाय मंगेश पोरजी. ओमकार कदम नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ओ बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, लेट कट, वेट अँड वॉच चा फटका सजवायचा होता. हा बॉल देखील डॉट म्हणजे स्लो बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न, व्हेरिएशन चांगलं पाहायला मिळालं गोलंदाज स्वप्नील अदयकरच्या माध्यमातून. आणि त्या कारणाने मात्र डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना संघर्ष मैदानाच्या आतमध्ये गोट कॅम्प टीमला करावा लागतोय मोठे फटके मारण्यासाठी. आठव्या बॅटनं फटका चांगला, चेंडूला फेकून दिला सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज सलामीला आलेला निखिल कदमच्या बॅटमधून षटकार. तर 2 षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकंदरीत धावा संख्या आपण पाहिली तर 20 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. मागील अंतिम बॉलवरती आपण पाहिलं स्वप्नील अदयकरच्या माध्यमातून शेवटचा बॉल डिलिव्हर करण्यात आला आणि त्या बॉलवरती षटकार ठोकला फलंदाज निखिल कदम. या फलंदाजाने आता येणारे 18 बॉल आणि 54 धाब्यांची गरज. आमचे साथी गुणलेखक स्वप्नील पाटील आम्हाला कळवत आहेत. 18 बॉल 54 धावा फलकावरती धावा आपण पाहिल्या तर 20 धावा लागले. 18-54 धाब्याची गरज. त्या मॅचमध्ये आव्हान फार कडवं आहे. कडवी झुंज द्यावी लागेल संघर्ष करत असताना घोट कॅम्प या टीमला. अजून मॅच फिनिश झाले नाही. अजूनही मॅचमध्ये बनवू शकेल घोट कॅम्प टीम, परंतु चौकार षटकार येणं फार महत्वपूर्ण राहील. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज केतन भोईर या गोलंदाजाला आपण पाहतोय. केतन भोईर बघूया शिवज्ञ 11 कुत्तरपाडा टीम कडून कशा प्रकारे गोलंदाजी करतील हे देखील पाहणं फार इम्पॉर्टंट राहील या मॅच मध्ये. राईट टाइम ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. ओ यावेळी आडव्या बॅटनं मारायचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन पंच करायचा आहे. फलंदाजाला माहिती की बॅकवर्ड स्पेल एक रिझन मध्ये म्हणजेच की विकेट किपरच्या मागे बाउंड्री फार कमी आहे, छोटी आहे आणि त्या कारणामुळे त्या क्षेत्रामध्ये बॉल जास्त ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतात. प्रत्येक फलंदाज ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न करतोय आणि तो प्रयत्न मात्र आता असफल राहिला. डॉट बॉलची समाप्ती. केतन भोईरचा पहिला बॉल निर्धाव फेकला जाईल. 17 बॉल 54. ओ स्लोअर वन, गतीमध्ये परिवर्तन केलं, क्या बात आहे, सुपर बॉल. अगदी व्हेरिएशन चांगलं पाहायला मिळालं केतन भोईरच्या माध्यमातून. लगातारचे 2 बॉल डॉट आणि डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धावा संख्या स्थिर. येणारे 16 बॉल 54 धाब्याची गरज. 16 बॉल 54 रन्स टू विन. बॅटिंग करत असताना घोट कॅम्प टीमला आवश्यकता आता मात्र मोठा फटक्याची. मोठा फटका येणं गरजेचं राहील या मॅच मध्ये. सामना जिंकायचा असेल हंसिका 11 श्री केदारनाथ घोट कॅम्प टीमला. 16 बॉल 54 धाब्यांची गरज. मॅच ऑन. गोलंदाज केतन भोईर. ओ यावेळी देखील चांगला बॉल तटवलाय. बॉल चाललाय सरळ थ्रू दी कव्हर्स रिझन मध्ये, सीमारेषा पार, चौकार. शेलके दादानी केलंय आयोजन लयाचं भारी. संतोष शेलके दादानी केलंय आयोजन लयाचं भारी. किंजल युगांच्या ट्रॉफी ठेवली पाली खुर्द गावामध्ये. सुरेश बुवा शेलके स्मृतीच्या शक्तीवला पाली खुर्द गावामध्ये. किंजल युगांच्या ट्रॉफी ठेवली पाली खुर्द गावामध्ये. 4 धावेच्या मदतीनं संघ पोहोचलाय 24 या आकड्यावरती. चौकार षटकार येणं फार गरजेचं राहील या मॅच मध्ये सेकंड सत्रामध्ये. आणि या बॉलवरती आपण चौकार पाहिला, थोडीशी ऊर्जा निर्माण झाली. हो पुन्हा एकदा आपल्या बॅटने यश लागले. इथून मात्र आपण पाहिलं तर फाईन ग्रिझर मध्ये खेळाडू ठेवला आहे. दुसरी धावेचा प्रयत्न, कॉलिंग खराब, रनआउटच्या स्वरूपामध्ये दुसरा धक्का. बॅटिंग करत असताना हंसिका 11 श्री केदारनाथ घोट कॅम्प टीमला फलंदाज बाद. लोकनेते रामशेठ ठाकूर आदर्श हाय लय मोठा. आदर्श हाय लय मोठा.
आदर्श हायलय मोठा आमदार प्रशांत ठाकूर महेश बालदीचा आधार हायलय मोठा आधार हायलय मोठा आधार हायलय मोठा प्रीतम दादा म्हात्रेची या सामन्याला उपस्थित झाली राजकारणातील कोहिनूर हिरे बघा हो मंडळी आली रनआउटच्या स्वरूपात बाद झाला फलंदाज. नवीन खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. निखिल कदम बाद झालाय. सलामीला आलेला फलंदाज. आता मात्र रोशन या फलंदाजाला आपण पाहणार आहोत चौथ्या क्रमांकावरती. आणि इथून मात्र केतन भोईरचं षटक कमालीचं राहिले. एक चौकार मागील ओव्हरमध्ये जरूर आला. त्यानंतर मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये एक विकेट. गोलंदाज तयार. ओ बॅकफुटला जाऊन कंट केलाय. बॅकवर्ड पॉइंट रिसर मध्ये खेळाडू तैनात. वन मोर विकेट डाऊन. तुचल मै आया गोल्डन डकचा शिकार होऊन माघारी परततोय रोशन. ट्रॉफी ठेवली पाली खुर्द गावामध्ये सुरेश बुवा शेळके स्मृती चषक ठेवला पाली खुर्द गावामध्ये किंजल युगांची ट्रॉफी ठेवली पाली खुर्द गावामध्ये सुरेश बुवा शेळके स्मृती चषक ठेवला पाली खुर्द गावामध्ये. आता उर्वरित 13 बॉल 49 धाब्यांचं लक्ष. धावा संख्या आपण पाहिली तर एकंदरीत टोटल स्कोर कार्ड वरती 25 लागलेत. आता मात्र आव्हान जड झालंय सेकंड सत्रामध्ये घोटकॅम्प या टीमकडून. पण 5 षटकाचा सामना आहे. गेम प्लॅन फार महत्वाचा असतो क्रिकेटमध्ये. तो गेम प्लॅन थोडासा आपल्याला पाहायला मिळत नाही घोटकॅम्प टीमकडून. 5 षटकामध्ये 5 फ्रेश बॉलर या स्पर्धेचा नियम आहे. 5 फ्रेश बॉलर तुम्हाला वापरावे लागतील. गोलंदाजासाठी अगदी कसरत पाहायला मिळते. अग्निपरीक्षा आणि तुम्ही मात्र फक्त कॅल्क्युलेटेड करण्याचा खेळ मात्र फार महत्त्वाचा असतो. गेम प्लॅन इम्पॉर्टंट असतो मॅचमध्ये आणि तो गेम प्लॅन मैदानाच्या आतमध्ये दिसला नाही घोटकॅम्प टीमकडून आणि त्यामुळे थोडंसं या मॅचमधून दूर गेलाय. आणि धावा संख्या आपण पाहिली तर येणारे 13 बॉल आणि 49 धाव्यांची गरज आहे या मॅचमध्ये. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. केतन भोईरचा शेवटचा बॉल. ओ अंतिम बॉलवरती देखील प्रहार करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झालाय. या बॉलवरती देखील सिंगल मिळेल. सिंगल व्यतिरिक्त जास्त काही नाही. आणि अशा रीतीनं 3 षटकाची झाली समाप्ती. 3 षटकाच्या क्रीज धावसंख्या 26. लॉस ऑफ 3 विकेट. सरपंच आयोजक लयच भारी आयोजक लयच भारी आयोजक लयच भारी हे उपसरपंच प्रवीण शेठ म्हात्रेची काय सांगू नवलाई काय सांगू नवलाई काय सांगू नवलाई. महेंद्र शेठ भोईर आमचा आधार स्तंभ भारी उपसरपंच अरुण शेठ झाले आता ही त्याची ही न्यारी. किंजल युगांची ट्रॉफी ठेवली पाली खुर्द गावामध्ये सुरेश बुवा शेळके स्मृती चषक ठेवला पाली खुर्द गावामध्ये किंजल युगांची. तर येणारे 12 बॉल आणि 48 धाब्यांची गरज. 24.00 ची सरासरी. म्हणजे प्रत्येक बॉल गणेश आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 3 मोठे फटके सिंगल डबल काढावे लागतील तरच त्या तुम्ही टार्गेटपर्यंत पोहोचू शकाल. येणारे 12 बॉल 48 धावा. 24.00 ची सरासरी. ओ पहिला बॉल अगदी चांगली गोलंदाजी. वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. शिवसेना 11 कुत्तरपाडा टीमचे समर्थक खुश आहेत. टाळ्यांचा गजर आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी सीमारेषा बाहेर आपण पाहिलं शिवसेना 11 कुत्तरपाडा टीमकडून सर्व समर्थकांकडून आपल्याला पाहायला मिळते जल्लोषाचं वातावरण मैदानाच्या आतमध्ये. 11 बॉल 48 धाब्यांची अजूनही गरज. मॅचमध्ये मजबूत पकड निर्माण केले कुत्तरपाडा टीमने. हो यावेळी फिंगर गोज अप लेग बिफोर फलंदाज बाद. तर रोहनसाठी आपण पाहतोय खरं तर कॅचसाठी दीपू म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस. बॉलरसाठी कुणाल भोईरसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. केतन भोईर खरं तर या गोलंदाजाला ऋषी यांच्या माध्यमातून. ओ यावेळी लॉफ्ट केलाय ऑन साइडला. फटका चांगला आहे.
बॉल चाललाय निघून सीमारेषा पलीकडे. इट्स अ बाउंड्री. तर पैशाचा वर्षाव केला जातोय अगदी शिवनेरेवन कुत्तरपाडा टीमच्या सर्व खेळाडूंसाठी. हो यावेळी बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. फिल्डिंग चांगली. लाजवाब फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. धावा वाचवल्या जात आहेत आणि या बॉलवरती फक्त मिळेल सिंगल. आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या आपण एकंदरीत पाहिली. रिव्ह्यू घेतलेला आहे. बिमरसाठी रिव्ह्यू इथून चेक केलं जाईल. वेस्ट राईट एक्झॅक्टली कमरेच्या वरती बॉल आहे की खाली बॉल डीप झालाय याची चाचपणी आपण 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जरूर करतोय. स्कोर कार्ड वरती धावा जास्त आहेत. आता अगदी आव्हान जड झालंय इथून बॅटिंग करत असताना. हंसिका 11 श्री केदारनाथ घोट कॅम्प या संघासाठी आपण लाईव्ह स्क्रीनवरती पाहू शकाल. चेक केलं जात आहे. 24 लाईव्ह इव्हेंट सज्ज आहे. क्लॅरिटी विथ क्वालिटी अगदी चांगलं HD क्वालिटी मधून आपल्याला पाहायला मिळतं. इथं फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल डिलिव्हर केला जातोय आणि या बॉलवरती फक्त सिंगल मिळेल. आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर 31 31 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. गोलंदाज तयार. लॉट करण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. हा बॉल देखील निर्धाव. लाजवाब गोलंदाजी रोहित अदयकरच्या देखील माध्यमातून पाहायला मिळते. मागील 2 षटक फार चांगले राहिले गोलंदाजी करणाऱ्या शिवनेरी 11 कुत्तरपाडा टीमकडून आणि त्यामुळे मात्र या मॅच मध्ये हबी झालाय शिवनेरी 11 कुत्तरपाडा टीम. मजबूत पकड निर्माण केले. ओ आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. मिड विकेटला क्लिअर करायचंय. जजमेंट चांगला. बॉल डबला जातोय. सिंगल धाव कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. विकेट किपर सोपरीला माहिती आहे डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला जाणार नाही कारण धावा फार आहेत सुरकारवरती आणि त्या कारणानं मात्र आपण पाहतोय 4 षटकाची झाली समाप्ती. 4 षटकाच्या क्रीज धावा संख्या 33 धावा 4 बाद आणि आता उर्वरित 6 बॉल आणि टोटल 41 धाव्यांची गरज. येस तिथे सहा बॉल 41 धाब्यांची गरज. मॅच मध्ये आपण पाहिलं तर औपचारिकता पूर्ण करण्याचं काम केलं जाईल परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं फार चुकीचं ठरू शकतं. 6 बॉलमध्ये 37 धावा देखील आपण पाहिलेल्या आहेत. करण मडवे खरं तर गावठाण टीमचा या खेळाडूने देखील तो विक्रम त्याच्या नावावर केलाय. आणि क्रिकेटमध्ये खरं तर भविष्यवाणी करणं खरं तर चुकीचं आहे. अनेक प्रेडिक्शन जिथे फेल होतात त्याचं नाव क्रिकेट आहे. आडव्या बॅटला पहिल्याच बॉलवरती प्रहार. चेंडू सीमा पार. शानदार षटकार. डेथ ओव्हरमध्ये आपण हर्ष अदयकरला पाहतोय आणि हर्ष अदयकरच्या गोलंदाजीवरती पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. फलंदाज विशालच्या बॅटमधून षटकार आपल्याला पाहायला मिळाला. सामना दूर आहे. हे चौकार षटकार अगोदर जर आले असतं तर या मॅचमध्ये थोडंसं समीकरण वेगळं पाहायला मिळालं असतं परंतु अजूनही सामना आपण पाहतोय खरं तर रोमहर्षक बनवण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय विशालच्या माध्यमातून. ओ हलक्या हाताने डिफेन्स केलाय. चांगला बॉल डिलिव्हर केलाय. रनआउटची संधी आणि इथून मात्र आपण पाहतोय या बॉलवरती कोणतीही धाव नाहीये. निर्धाव बॉलची संगत आपल्याला पाहायला मिळते. उर्वरित 4 बॉलचा खेळ बाकी. 4 बॉलमध्ये 35 धाब्यांची गरज. 4 चेंडूमध्ये 4 षटकार जरी आले तरी मात्र हा सामना मात्र शिवनेरी 11 कुत्तरपाडा हा संघ जिंकेल यामध्ये ती मात्र शंका नाही. लीडिंग एज कॉट बिहाइंड द विकेट. मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद.
डीजे अगदी सुमधुर गीत डीजे माच्या माध्यमातून देखील प्ले केलं जाते. प्रेक्षकांची मन तल्लीन करण्याचं काम डीजे मास्टर करत असतात आणि प्रेक्षकांचे मन मोहित करण्याचं काम डीजेच्या माध्यमातून केलं जातं आणि संगीत कक्षाचा विचार केला तर अगदी सुमधुर गीत त्यांच्या माध्यमातून वारंवार प्ले केलं जाते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सरचे स्वागत. व्हाईट बॉलची इथून सांगत आपल्याला पाहायला मिळेल. उर्वरित काही बॉलचा खेळ बाकी. टोटल धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या 39 या आकड्यावरती 40 झालेत. 40 ऑन बोर्ड. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने बॉल अँड बॉलमध्ये संपर्क नाहीये. बॉल निघून चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. बॅट अँड पॅडमध्ये बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. शिवद 11 कुत्तरपडा टीमकडून. टीमचे समर्थक फार जल्लोष करतायत. त्यांना माहिती आहे हा सामना आता मात्र पूर्णपणे झुकलाय तो म्हणजे कुत्तरपडा टीमकडे. यावेळी अडवण्याचा प्रयत्न. फिल्डिंगला जवाब राहिले. मोठे फटके मारू दिले जात नाहीयेत. तर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल चेरोबा 11 भानगर विपक्ष चेरोबा 11 दुनरे. दोन्ही टीमच्या संगणकाला आम्ही विनंती करू की आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधत आहे. फक्त संगणक आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधा विनंती आहे. लॉफ्ट केला आहे. या बॉलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स बॉल ची अडवणी केली जाईल आणि मॅच मध्ये सामना जिंकलाय शिवज्ञ 11 खुत्तरपाडा टीमने. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम. हंसिका 11 श्री केदारनाथ घोटकॅम्प आपण देखील मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ केला आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल तुमचं देखील मनपूर्वक हार्दिक आभार आणि हार्दिक स्वागत. आणि या सामन्याचा सामनावीर नो डाऊट ज्या खेळाडूने मात्र अष्टपैलू कामगिरी केली. 14 बॉल फेस करत असताना 38 धावा त्याच्या बॅट